तुम्ही कधी नॉनस्टिकच्या तव्यावरती मीठ टाकून बघितलंय का? नॉनस्टिकच्या तव्यावरती आपण मीठ का बरं टाकलंय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. तुम्ही बघू शकता नॉनस्टिकच्या तव्याचे हाल कसे झाले होते आणि मी तो क्लीन करून कशा पद्धतीने स्वच्छ केलेला आहे. ना जास्त कष्ट करायची गरज ना काही. तुमच्याही नॉनस्टिक तव्यावरती अशी काळपट एक लेअर जमा झाली असेल आणि खूप घाण झाला असेल, तसं तर आता आपण एवढं हेल्दी खातोय, एवढं हेल्थकडे लक्ष देतोय, नॉनस्टिक वापरायलाच नाही पाहिजे. आता मला सुद्धा हा तवा फेकूनच द्यायचा आहे, पण एवढा चांगला तवा कसा बरं फेकणार? म्हणून हा तवा मी वापरायला काढला आणि फक्त पोळ्यांसाठी वापर करते. भाजी वगैरे मी यावरती काहीच करत नाही आणि आता हा फक्त मी याची पूर्ण कोटिंग जर याची अजून निघाली तर मग मी हा फेकूनच देणार आहे. कारण जर त्याची कोटिंग निघायला लागली तर हा कार्सिनोजेनिक होऊन जातो. त्यामुळे नॉनस्टिक खरं तर वापरायलाच नाही पाहिजे. मी नॉनस्टिक अल्युमिनियम काढूनच टाकले. अल्युमिनियमची एकच कढई आहे, पण आता हा एक तवा आहे, हा डोश्यासाठी कधी कामी येतो, पण आता डोश्यासाठी सुद्धा मी आयर्न म्हणजे लोखंडी तवाच घेणार आहे. सो आपलं असतं मिडल क्लास फॅमिली वाल्यांचं की आपण सगळ्या गोष्टी असं फेकून नाही देऊ शकत. इव्हन ती खराब सुद्धा झाली तरी सुद्धा आपलं असं असतं, यावरती काम धकतंय का तर धकवायला पाहिजे, पण जेव्हा हेल्थ वरती येतं ना तेव्हा मागे पुढे विचार नाही करायला पाहिजे. आता माझंही भरपूर 1 वर्ष झाला हा वापरून, मला सुद्धा हा आता टाकूनच द्यायचा आहे. सो त्यामुळे म्हटलं आता एकदा क्लीन करून हा आपण कधी मधी अजून आयर्नचा लोखंडी तवा घेतला नाही तर डोस्यासाठी ठीक राहील. तर मग त्यामुळे हा मी आता क्लीन करून ठेवते आहे. आता बघा, सगळ्यात पहिले गॅस सुरू करून मी हाय फ्लेम वरती हा तवा कडक असा गरम करून घेतलाय. कडक गरम करून घ्यायचा आहे, कारण ही जी काळी लेअर आहे ती तेव्हाच निघणार. जर तो तवा थंड असेल आणि आपण काळी लेअर काढायला घेतली तर ती बिलकुल निघणार नाही, उलट त्याचं कोटिंगच निघेल. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर अशा पद्धतीने त्याची एकदम गरम करून नंतर लेअर काढायची. आता लेअर कुठे जमा होते? आपण पोळ्या वगैरे करतो, भाजी वगैरे करतो ना यावरती, तर कानाकोपऱ्यामध्ये तेल साचत जातं आणि त्यामुळे मग ती लेअर जमा होते. त्यामुळे काय करायचं, इथून सगळी ती लेअर काढून घ्यायची. चाकूचा वापर करू नका, कारण ते खूप अंकुशीदार असतं, सो तुमची कोटिंग निघू शकते. अशा पद्धतीच्या सराट्याचा वापर करा किंवा चमच्याचा वापर करा आणि गरम झाल्यानंतर जी एक्स्ट्रा लेअर असते ना ती आपोआप निघते. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता इथून पुढे आपल्याला बाकीची गोष्ट करायची. काळी लेअर पूर्ण निघाली आहे. आता काय करायचंय, पुन्हा गॅस सुरू करायचंय आणि आता पुढची प्रोसेस करायची. यामध्ये जेही पदार्थ आपण वापरणार आहोत ते अगदी सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील. आता पूर्ण तवा भरून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. गॅसची आच पूर्ण मोठी आहे, आपल्याला जास्त काही प्रोसेस करायची गरज नाही. याच पद्धतीने अल्युमिनियम आणि लोखंडी तवा सुद्धा तुम्ही साफ करू शकता. लोखंडी तवा अगदी दगडाने साफ केला तर इझिली क्लीन होतो. फक्त अल्युमिनियम आणि नॉनस्टिकचा तवा क्लीन करण्यासाठी थोडेसे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यानंतर 1 चमचा मीठ घ्यायचा आणि अशा पद्धतीने पसरून आपल्याला टाकायचंय. मिठामुळे काय होतं, तर एकदम व्यवस्थितरित्या हे क्लीन होऊन जातं आणि यावरती जी चिकट लेअर आलेली असते ती निघण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे मीठ आपल्याला आवर्जून टाकायचंय. खडे मीठ तुमच्याकडे असेल तर खडे मिठाचा वापर तुम्ही इकडे करू शकता. मला एक सांगा की तुमच्या घरी नॉनस्टिकचा तवा तुम्ही पोळ्यासाठी किंवा भाजी करण्यासाठी कशासाठी वापरता? खरं तर नॉनस्टिक वापरू नका. लोखंडी तव्यावरती नक्कीच स्विच व्हा. मी सुद्धा होणार आहे. सो मी सुद्धा तुम्हाला रेकमेंड करेल तुम्ही सुद्धा व्हा. आणि तुमच्याही घरी नॉनस्टिकच्या तव्याची अशीच हाल झाली असेल तर स्वच्छ करून ऍटलिस्ट, तुम्हाला तो नसेल फेकायचा तर तुम्ही ऍटलिस्ट तो ठेवून तरी द्या. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचंय बेकिंग सोडा. पसरवून टाकायचंय. बेकिंग सोडा नसेल तुमच्याकडे तर इनो टाकू शकता. आता तुम्हाला जर मधात व्यवस्थित दिसत असेल तर काळी लेअर निघायला सुरुवात झाली आहे. आता इथे टाकलंय लिंबू सत्व, ज्याला सिट्रिक ऍसिड म्हटलं जातं, ते सुद्धा पसरवून टाकायचंय आणि काळी लेअर बघा किती पटकन वर आलेली आहे. ही प्रोसेस किंवा हे पदार्थ टाकत असताना आपली गॅसची आच ही मोठीच आहे, याचं काळजी घ्यावी. त्यानंतर डिशवॉश लिक्विड आपल्याला इकडे टाकायचं. डिशवॉश लिक्विड नसेल तर डिटर्जंट असतं ना ते टाकलं तरी चालेल. लिक्विड डिटर्जंटची निरम्याचा वापर केला अतिउत्तम. आता बघा लगेच रिएक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे. आता एक लास्ट आणि मॅजिकल इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, कारण चांगलं असं क्लीन करून आपल्याला हा ठेवायचा आहे. ही प्रोसेस करत असताना बिलकुल तव्याची कोटिंग निघत नाही. आता माझ्या तव्याची जी मधली कोटिंग आहे ती खूप वर्ष झाली आता याला, त्यामुळे ती निघालेली आहे. तर आता हे क्लीन केल्यानंतर तुम्ही बघणार कुठलीच कोटिंग निघणार नाही, पण जर तुम्ही त्याउलट चाकू वगैरे वापरला तर कोटिंग निघू शकते. सेम पद्धतीने अल्युमिनियमच्या तव्यासाठी तुम्हाला करायचंय. फक्त अल्युमिनियमच्या तव्याला कोटिंग नसते, त्यामुळे तुम्ही एकदम रफ घासणीने जरी घासलं अल्युमिनियमच्या तव्याला तरीही चालून जातं. पण नॉनस्टिकचं तसं नसतं. जर आपण ती स्टीलच्या घासणीने घासायला गेलं तर पूर्ण कोटिंग निघायला लागते आणि एकदा का कोटिंग निघायला लागली नॉनस्टिकची, ती बिलकुल आपल्या शरीरासाठी सेफ नाहीये, हेल्दी नाहीये. त्याची काळजी घ्यायची.
आता एक लिंबाची चकती मी कापून घेतलेली आहे, त्याचा रस टाकून ही चकती यावरतीच टाकते. गॅस बंद केलेला आहे. आता हे जोपर्यंत कोमट होत नाही थोडंसं हलकंसं गरम असायला हवं. पूर्ण कोमट करू नका. हलकंसं गरम असलं की आपल्याला कसं ते क्लीन करण्यास आणखी मदत होईल. आता हे आपण साईड, तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असता तर नक्कीच कमेंटमध्ये जे आहे मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्ही जर हा हॅक वापरून जर तुमचं नॉनस्टिकचं भांडं क्लीन केलं असेल तर ते निघालं का नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा. वेट लॉसचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर झालेत. म्हटलं चला आता आपण क्लिनिंगकडे सुद्धा वळूयात, कारण उन्हाळा सुरू झालाय, घरामध्ये प्रचंड धूळ येते. सो असे क्लिनिंगचे व्हिडिओ सुद्धा आपण आधीमध्ये बघणार आहोत. आता हे मी साईडला ठेवते आहे साधारणतः 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता मी हे काढून घेते. हलकंसं तर हे गरम आहेच, आणि गरम असतानाच खरं तर आता जी तुम्हाला काठेला एक लाल लेअर दिसते ती काढणं गरजेची आहे. हँडल जवळ सुद्धा एक लाल लेअर दिसते. खरं तर माझा नॉनस्टिकचा तवा कधीच असा नसतो, पण मेड लावलेली आहे भांड्यांसाठी, आणि त्यामुळे हे तव्यांचे हाल असे होतातच. तुमच्या इकडे असंच असेल नाही का? त्यामुळे मग अशा पद्धतीने भांड्यांची सुद्धा डीप क्लिनिंग करावी लागते जेव्हा मेड असते तेव्हा. सो अशा पद्धतीने घासून घ्यायचं. घासणी बघा मी कोणती घेतली आहे, स्टीलची नाही घेतली, काळी घासणी एकदम बेस्ट आहे. यामुळे तुमचं व्यवस्थित क्लीन होऊन जातं. आता इथे तुम्हाला असं वाटलं की काळी लेअर राहिली कुठे, तर इथे अजून चमच्याने काढून घेऊ शकता. आता व्यवस्थित आपल्याला हे घासून घ्यायचंय. आपण जेव्हा हे सोल्युशन यामध्ये सगळं टाकतो ना, तेव्हाच पूर्ण चिकटसरपणा निघून गेलेला असतो. आपल्याला नंतर घासायचं जास्त काही कामच पडत नाही. फक्त जी वरची लेअर असते त्याला आपल्याला थोडंसं घासावं लागतं, आणि गरम असल्यामुळे ती लेअर निघण्यास खूप मदत होते. आता या स्टेजला जर तुम्ही अॅल्युमिनियमचा तवा घेतला असेल तर इकडे तुम्ही स्टीलची घासणी घेऊ शकता अॅल्युमिनियमच्या तव्यासाठी, आणि तोही सेम पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. तो व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता कुठे कुठे मला दिसलं की काळपट लेअर बाकी आहे, तर तिथे मी चमच्याचा वापर करून ही लेअर काढून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा सेम पद्धतीने करायचं आहे. बिलकुलच असं टोकदार वस्तू घ्यायची नाही आहे. व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. पुन्हा डिशवॉश लिक्विड टाकून तुम्ही घासू शकता, पण ऑलरेडी यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकलेलं होतं, त्यामुळे मी डिशवॉश लिक्विडचा वापर केलेला नाही. आता बऱ्याचदा आपण तवा वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घासतो. कढई असेल, पॅन असेल, तिथे जे हँडल असतं ना, तिथे मात्र आपण रोज रोज वापरामुळे तिथे असा एक लेअर तयार होते. आता रोज आपण स्वतःच्या हाताने जेव्हा भांडे घासतो तेव्हा आपण आपल्याकडे टाइम असला तर आपण ह्या गोष्टीची नक्की काळजी घेतो की आपण ते व्यवस्थित क्लीन करतो. पण जेव्हा मेड वगैरे असतील तेव्हा मात्र आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत जास्त प्रामुख्याने बघायला मिळतात, आणि एकदाच डीप क्लीन करायचं म्हटलं तर आपल्याला जास्त कष्ट सुद्धा लागतात, भांड्यांना स्क्रॅचेस सुद्धा येतात, आणि मेन म्हणजे ते निघत सुद्धा नाही. सो अशा वेळेस मग काय करायचं, जेव्हा तुम्ही रोजच हे भांडे घासता तेव्हा तिथे पण व्यवस्थित घासून घ्यायचं, जेणेकरून अशी थर जमा होत नाही. आता व्यवस्थित इथे आपण हे क्लीन करून घेणार आहोत, धुवून घेणार आहोत, आणि तुम्हाला मी रिझल्ट दाखवते. बाय द वे, आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तुम्ही माठ काढला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा, आणि यस, माठ कसा सीझन करायचा, जुना माठ, याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आता बघा हा ओला आहे, तर मी एकदा सुकवून घेते. सो तुम्हाला दाखवते रिझल्ट याचा किती जबरदस्त आलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की क्लीन करून बघा. तुम्ही बघू शकता जी मधली कोटिंग तुम्हाला निघलेली दिसते ती ऑलरेडीच माझी निघाली होती, पण तुम्ही व्यवस्थित बघा, कॉर्नर आपले व्यवस्थित साफ झालेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला करायचंय. हा तवा न फेकून देता तुम्हाला जर छान असं डेकोरेशनसाठी हे वापरायचं असेल तर याला कलर देऊन तुम्ही ऍज अ छान असा वॉल डेकोर सुद्धा करू शकता, जे खरंच खूप छान दिसतं. आणि आता आपला नॉनस्टिकचा तवा छान असा स्वच्छ झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण जी काळपट लेअर आहे ती निघाली, वरची लाल लेअर सुद्धा निघालेली आहे, आणि आपला तवा छान असा क्लीन झालेला आहे. पण नॉनस्टिकचा तवा बिलकुल यावरती भाजी वगैरे काहीच करत जाऊ नका. सो नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये हे नॉनस्टिकचं वापरू नका, आणि असेल तर या पद्धतीने क्लीन करून ठेवून द्या.